किती उशीर सांगितलं डॉक्टरनी? म्हणजे हे 5 मिनिटं वगैरे असं. तशी तर ती कांडी पूर्ण असते ना, त्यातली फक्त अर्धीच द्या म्हटलं. वाफायची कांडी असते का नाही, हे फक्त अर्धीच द्या म्हटलं. आरू तसं नाही करायचं आरू, बाळाला आजारी आहे ना बाळ. आणि खरं हे वाफ देतोय म्हणून जरा नाही का, म्हणजे तिला जरा असं ओंकार वगैरे टाकतं तरी येते. म्हणजे नाही तर आधी रडताना पूर्ण तिला म्हणजे आवाजच निघायचा नाही. कसला म्हणायचं संशय? काय की आज सणासुदीचं मकर असतं. संक्रांत आहे, तर तू वंशाला पण नाही आणि काहीच नाही कुठंच सगळं. गेलं नाही. आणि कसं जायचं हो, एक तर दीपक आधीच वगैरे आजारी आजारी आहे, त्यामुळे मी गेले पण नाही. आणि अजून गर्दी किती. आणि आपलं पंढरपूर असल्यामुळे आज एकादश पण वाटतं. मग त्याच्यामुळे तर अजून गर्दी. दिली का पुरीला बाबा? दिली अजून 20 मिनिटांनी एक द्यायची. किती टाइम द्यायची? 3 टाइम म्हणजे 3 काड्या दिवसातून द्यायच्या असं 20-20 मिनिटाला. हो. हा, एका काडीतल्या अर्धी काडी द्यायला सांगितलं. अर्धीच काडी द्यायची. तू कशी करते? अर्धी दिली ना? अर्धी काल एक कापड दिलती ना? म्हणजे म्हणजे सकाळी एकदा दिलती आणि संध्याकाळी दिलती. ती पण 11 पर्यंत दिलती. म्हणजे आपुटी एकदाच दिली काय तू तिला? हा पुट नाही, सकाळी अर्धी आणि रात्री अर्धी. म्हणजे गॅप झाला ना, आता सकाळी दिलं नंतर रात्री. आणि बरं झालं दिलं. ती पूर्ण असं कफ झालेलं असतं ना, ती मोकळं होतं नाक वगैरे. मग आता काय कर, पुरीला माझ्यापाशी ठेव आणि ओसायला जा. आता ओसून याच तू जाऊ. नको, लय उशीर लागते. नाही लागत इथं. घरात अगं इथं सौता माळाचं मंदिर आहे ना, चुडं पाटल्या पण घालायला, तिथं चुडं पाटल्या पण घाल आणि ओसून बी. वर्षात एकदा सण असतो हे. पण ती रडती आवडली. नाही मी घेऊन बसते तिला. सणासुदीचं काय मागं लागलंय काय माहिती. हे असलं मग काय तर. दवाखाना नसुनी माग. ते कसं आहे, आता तिला ती काय आपल्याला सांगून येते का दवाखाना? मी काय करते, घरात पण ओसलं तरी चालते आणि तुळशीला ओसलं तरी चालते. मग ती चुडं पाटल्या कुठं घालते? मग तिथं जाऊन त्या सात माया माठापाशी चुडं पाटल्या घालून तिथल्या गावात तिथं गेल्यावर देवाला तिथं ओसून माघारी येतो. मी हिला घेऊन बसते. लय गर्दी असते. आज आहे ना एकादश पण आता आहे. गर्दी कवाय माहितीये का? 3च्या नंतर गर्दी मग होती. 3च्या नंतरच वावसायचे. आता जाऊन तर काय करू? तसं काय त्यांनी नसतंय. पाठ जाऊन आली बघ. बघा की आता पहाटे जाऊन आम्ही कवा आले. गेलोय? 4ला गेलोय. आम्हाला सोडलंय कवा? सकाळी 6ला सोडलं देवळात. पण एवढं दर्शन भारी झालं की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा लगीन झाल्या व्यवसाय मी केली अशी. बघा. हा. आमचं काय आता दवाखानाही चालू आहे मागे, त्याच्यामुळे काय कुठलं व्यवसायाचं कुठलं काय. नाही नेऊन आणखी मी घेऊन बसते बाळाला. तिला साडी पण घेतली नाही अजून. मग काय, मग तेच म्हणते मी, काय घालू? हाय घरातली घालायची. हाय ते मोपायचे. त्याच रिटर्न दर्शनाला झाला. त्यापेक्षा मला आहे ना जाऊ पण वाटाना. मला जाऊ दे हिच्यामुळे. नाही का नाही? माझी घालून जा. काजू नको, तुमचा ब्लाऊज येणार का मला? माझी घालायचं. काजू बसू ना मी घरी तुझ्यापाशी. काय हा, पण तिला काय पण म्हणजे रडणार. व्यवसाय लागतंय काय? अरे हे वर्षातला एकदा सण असतो या अरे बाईला. असं जर त्या वर्षी येते काय विषय तसं नाही. नाही. आईवचं येणं म्हणजे ही वर्षातला आईवचं येणं म्हणजे नवऱ्यासाठी सण ही एकच असतो. ही आणि वडसावित्रीची पौर्णिमा. मग मी काय म्हणते, मी कुठं म्हणते नाही वसत. घरी ह्याला वसलं ना, घरी पण घरच्या देवाला आणि तुळशीला वसलं तरी चालतं. असं काय नसतं. तसं काय नसते. पण आता ते कशासाठी जा म्हणते मी, ती चुडपाटली घालावं लागते आज. त्याचा मान असतो म्हणून मग आपलं तिथं चुडपाटली घालून तिथं वसून ये म्हणते मी. ते जवळ तुला काय माहिती? राहील का पण ती घरी? ही राहते तिचं काय नाही. राहते ती मोठी आहे ना, तिला घेऊन मागं जा. लागणार. हा, तिला घेऊन जा. आणि मग तुम्ही परत मला चिडचिड करणार. तिथं लय गर्दी असते. आणि आता कसं बायका आता आवरून आता येत असतात. मग काय कर बघू, मी पण आता आवडतो माझं, तू पण आवर. आणि जाऊन या पडते. गाडीवर निघ, तुला आरूला पण घेऊ वाटलं सर सोबत. मग आरूला घेऊन गाडीवर तू उभा राहा. तर हिनं देवळात जाऊन येते. तिथं देवळाच्या अलीकडल्या साईडला चुडपाटल्या घालते ती. पैसे देते, चुडपाटल्या घालून ओसायला जा. जाऊ की मग काय आता जायचं मी म्हणलं. ड्रेसेस घालते. ड्रेसेस घाली की साडी साडी कुठं घालावं लागते आजच्या दिवस. ओसून येऊस तर घालायची, पण आल्यावर ड्रेस तुम्ही घालायचे. साडी तर घेऊन दिली मला. आता हाय जुनं त्याला काय होतं म्हणजे काय ती काय ह्याच्या आधी काय तू घालतीस घालून ठेवते का? साडी घेऊन दिली काय नाही, किती घेऊन दिले बघ. ते मागे दवाखाना चालू आहे की माहित असून पण मुद्दा म्हणून करायचं साहेब. मग मी तरी म्हंटले का काय तुम्हाला? पण ती दिवशी मला म्हणली असते मी तिथे घेतली असते का नाही? मग कुठं तिथं दुका बस्त बांधाय गेलं म्हणली का तू काय मला घ्यायचे की करायचे? घालते मग आवडते. आहे का नाही? मग हिला वाफ वगैरे देऊ, तिला पण औषध वगैरे पाजून मग जाऊ. तिला औषध पाजा, हिला वाप देऊन आंघोळ घालू. हिला पाजलेत औषधं. सकाळीच पाजलेत. 7 वाजता औषधं पाजलेत. तेव्हाच एक वाफ पण दिली.
त्यानंतर दुसरी पण ऑफ दिली, आता फक्त एकच राहिली. तिसरी ऑफ काय हा त्या अर्ध्या काड्या कुठे ठेवली त्याच्यातच ठेवलं. ती कधी रात्री देणार का आता? हा तर रात्री डायरेक्ट रात्री म्हणजे 9च्या पुढे देणार, कारण की आज लवकर दिलं. काल उशिरा जरा झालतं नाही का, तुम्ही मशीन आणली हां उशिरा झालत्या. आता 8ला पण दिली तरी चालते, रात्री 8ला कारण की गॅप आता ते कमी आले ना पण तिचा तिला आज कुठलं कमी काय खोकायचं ती म्हणजे काल वाफ दिल्यामुळे जरा तिला लय म्हणजे असं म्हणजे तिला कसं होते, मला डॉक्टरांना कंटिन्यू तिला वाफ द्यायला म्हणजे 3 टाइम वाफ द्यायला सांगितले डॉक्टरांनी होय दिवसातनं. तर आम्ही 2 टाइम देतोय. मग देऊन टाकायचे ते सांगितले तसं देऊन टाकायची. मग पण नाही ना, लहान आहे ना ती अजून. तिला सण होईल का नाही? 2च महिन्याची, आज 2 महिन्याची झाली. आज 14 तारीख, आज 2 महिन्याची झाली. आज 2 महिन्याची झाली. ती मोठी थोडी एवढी की 3 टाइम तिला पण जरा आंघोळ बिंघोळ घालू, जरा गरम पाणी. तिचं काय मग आज साजरा बिजरा करायचं नाही, डेकोरेशन काय बघू संध्याकाळपर्यंत करायचं का. त्या आजारीने कुठं करत असतील डेकोरेशन काही न घालता पहिल्या महिन्याचं केलंय बासात तेवढंच. आरूला पण बोर स्नान घालावं लागेल. आरूला काढून बोरणार आज कुठे घालते ती आज नाही उद्या परवा. आता हिच्या धाकट्या सक्रांतीपर्यंत कवा बी घातलं तर चालतं. अजून लय इथं हिचं पहिलं नीट होती. तिचं पहिल्या नीट होऊ द्या, गावातली गर्दी कमी होऊ द्या, मग करूयात नाही का नाही. म्हणजे गावात जाऊन आणता तरी येतं. हिचं पण बोरणार घाल वाटलंच तर. हिला नाही बसता येत. अजून ही 2 महिनेच तर आहे तर हिला जे पूर्ण नाही घालतात घालायचं. असं मांडीवर बिंडीवर हा घेऊन म्हणजे बसून. तसं घालतात, पण लहान आहे ना, हिला बसता आलं ना मग हिला पण करू. तिला पुढच्या वर्षी हम्म. आता नाही. आणि कसं एकदा घातलं की 3 वर्ष घालावं लागतं. आरूला मागच्या वर्षी पहिल्यांदाच घातले, हा आता ह्या तिला वर्षी 3 आता वर्ष ही आता आता दुसरं घातलं वर्ष. ना या वर्षी, मग 2 वर्ष होतात, मग फक्त 1च वर्ष राहते. मग त्याच्या पुढे ही जे 3 वर्ष घालावं लागते. पण ती काय घालायचं म्हणून नियम असतं काय? कसं काय आता नाही, लहान आहे म्हटल्यावर हौस असते. हौसनी करतात लोक, काही विषय नसते ते. बघू मग काय करू, तुझं पण आवर जाऊ मग आपण काय लगेच येत ना काय एवढा काय वेळ नाही लागणार आपल्याला. चालते बघू जरा मग उशिरा न जाऊ. उशिराने गेल्यावर तिथे गर्दी असते म्हणते की तुझं. 2च्या नंतर गर्दी होईल तर तुम्ही काय करा, पटापट आवरा गेला लगेच. आता ही तिला चाललं गेला आंघोळ घालून जाऊन पडत दिसाया. त्याचं काय नाही, 3च्या नंतर व्यवसाय आहे असं व्यवसाय काय नाही. तसं कॅलेंडरप्रमाणे ते मोबाईलमध्ये तो ऐकते ना, सारखंच सांगितले सकाळ बसून सूर्योदय बसून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यवसायचं. चालते जाऊ. आवरू मग पटापट, माझं पण आवडतं. आवडते.